नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज आपण आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल 14 जानेवारी 1951 रोजी वरळी मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांचं आज जगद्विख्यात असं भाषण झालं होतं. बुद्धदूत सोसायटीच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांनी हजारो वर्षासाठी प्रेरणा देणारं वाक्य म्हटलं होतं. ते वाक्य असं होतं की भारतामध्ये जवळजवळ 1200 वर्ष बुद्ध धर्म या देशामध्ये होता आणि एक वेळ अशी येणार आहे की बुद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होणार आहे. त्या वाक्याला, त्या भाषणाला आज 75 वर्ष झालेली आहेत. या दिवसानिमित्ताने आमच्या मुलांमध्ये त्या बुद्धांबद्दल, त्याच्या धम्माबद्दल, त्या संघाबद्दल जागृती निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून आपण एक छोटासा उपक्रम घेतलेला आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे चित्रकला स्पर्धा. या माध्यमातून बुद्धांच्या जीवनावर आधारित जे जे छोटे छोटे प्रसंग आहेत त्या प्रसंगांना अनुरूप चित्र रंग भरणे स्पर्धा, चित्रकला काढणे स्पर्धा आपण घेतलेली आहे. आणि इथून पुढे जवळजवळ 1 मे आपण बुद्ध जयंतीच्यापर्यंत अशा प्रकारचे आपण अनेक कॉम्पिटिशन्स घेणार आहोत आणि या सगळ्या कॉम्पिटिशनचं आपण बक्षीस समारंभ बुद्ध जयंतीला करणार आहोत. याच्यामध्ये आमचे बंधू, मोठे बंधू अनिल जाधव साहेब, निकाळेजी, कासलेजी, मिलिंद भदाणेजी, प्रणय बोरजारे, निकाळेजी आहेत. यांची मुलं या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि भीमनगर बुद्ध विहारच्या माध्यमातून आयुष्यमान चंद्रकांत जाधवजी, सुरेश जाधवजी, साहिल जाधव व त्यांची टीम या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आणि संध्याकाळीसुद्धा आज आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आजचा दिवस नामांतर दिवसाचा सुद्धा आहे, परंतु त्याच्याही अगोदर 1951 साली जो महान भाषण झालं होतं त्या भाषणाची आठवण म्हणून आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे. धन्यवाद. आजच्या दिवसाचे सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप खूप मंगलकामना. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. तर आज मी विश्वरत्न बाबासाहेबांचं गाणं सादर करतो आहे. तत्पूर्वी बोलू इच्छितो की आज मीच नाही तर आज प्रत्येक जो माणूस आहे, प्रत्येक कलेमध्ये असेल, तर मी गायनामध्ये आहे, संगीतामध्ये आहे, कोण वकील असेल, कोण डॉक्टर असेल, कोण बिझनेसमध्ये असेल, तर आज जे म्हणून आहोत ते फक्त आणि फक्त आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. तर माझ्याकडे जे संगीत आहे त्या संगीतावर मी एक गाणं सादर करतो. आदरणीय प्रख्यात गायक आनंदजी शिंदे यांचं ते गाणं आहे. तुम्हाला यूट्यूबलासुद्धा मिळेल. अर्थपूर्ण गाणं आहे, खूप सुंदर आहे. त्रिसरण पंचशीला, त्रिसरण पंचशीला अनमोल गीत आहे. त्रिसरण पंचशीला, त्रिसरण पंचशीला अनमोल गीत आहे. भीमा तुझ्यामुळे या, भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे. भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे. अभ्यासूनी आम्हाला धम्मबुद्धाचा दिधला, अभ्यासूनी आम्हाला धम्मबुद्धाचा दिधला. प्रेमाने या विश्वाला बुद्धं शरणं वदला. प्रेमाने या विश्वाला बुद्धं शरणं वदला. हे सुरेख सुविचार, हे सुरेख सुविचार धम्मा प्रणीत झाले. भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे. भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे. त्रिसरण पंचशीला, त्रिसरण पंचशीला अनमोल गीत आहे. भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे.
भीमा तुझ्यामुळे या जीवनी संगीत आहे. बाबासाहेबांनी काय काय केलं आहे आपल्या पूर्ण जे बाबासाहेबांची जी वर्ष होती त्या वर्षामध्ये बाबासाहेबांनी काय काय केलं आहे. जातीबंधनं तोडलीत, गुलामगिरीतून आपण कसं होतं, आपलं जीवन कसं होतं, कोणत्या ग्रंथाचा बाबासाहेबांनी कोणत्या ग्रंथाला दहन केलं, त्यावेळी काय काय होतं ते थोडक्यात मी या गाण्यातून सांगतो. भास्कर कांबळे, ही कॅसेट जुनी आहे. मी माझा जन्म 1999चा, 2001च्या आसपास ही मी ऐकली होती. मला आजोबांनी आणली होती कॅसेट, त्यामुळे खूप लहान होतो, तुमच्या एवढा होतो, ह्या मुलाने एवढा. त्यावेळी ती कॅसेट ऐकली होती. ते एक गाणं सादर करतोय मी. जातीबंधने तोडणारा भल्या भल्याना झोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. जातीबंधने तोडणारा भल्या भल्याना झोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. दीनदलितांची पीडित जनांची बुद्धीने बाजू मांडणारा. दीनदलितांची पीडित जनांची बुद्धीने बाजू मांडणारा. गोलमेज परिषद सभा जिंकुनी ढोंगींची मते खोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काय केलं होतं? स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाला सुद्धा लाथ मारली होती. ऐका पुढे. गुलामीत जन्माल्या हिंदू नारींच्या मुक्तीसाठी लढणारा. गुलामीत जन्माल्या हिंदू नारींच्या मुक्तीसाठी लढणारा. हिंदू कोड बिल संमत न झाले. हिंदू कोड बिल संमत न झाले. मंत्रीपदही सोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. मनुस्मृतींच्या जुन्या रूढीला मातीमध्ये गाढणारा. मनुस्मृतींच्या जुन्या रूढीला मातीमध्ये गाढणारा. झुगारूनही सारी बंधने. झुगारूनही सारी बंधने बुद्धाशी नाते जोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. जातीबंधने तोडणारा भल्या भल्याना झोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा आंबेडकर माझा. जातीबंधने तोडणारा. जय भीम. धम्म बाबासाहेबांनी पुन्हा घेऊन आपल्या भारतामध्ये एक दिवस माझे स्नेही संदेश सर गायकवाड यांनी सांगितलेलं आहे, एक ना एक दिवस हा बुद्धमय होईल आणि धम्माची जनजागृती करणं हे सर्व बहुजनांचं आद्य कर्तव्य आहे. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वात प्रथम सर्वांना जय भीम. संदेश गायकवाड सरांनी जी रचना रुजवली आहे, सगळ्यात जे मोठे आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेबांबद्दल किंवा गौतम बुद्धांबद्दल ह्या तर माहितीच आहे, पण त्यांनी जो उपक्रम केला तो फक्त मोठ्यांसाठी नव्हती. जी बीज असते त्याला जी खतपाणी घालून मग ते वृक्ष निर्माण होतं,
ते काम त्यांनी आज केलं आहे की जे बीज आहेत, जे सीड्स आहेत, ते लहान मुलं आहेत आणि ते लहान मुलांमध्ये बुद्ध काय आहेत, धम्म काय आहेत, संघ काय आहेत, डॉक्टर बाबासाहेब काय आहेत, ह्या आपल्या लहान बालकांना ह्या सगळ्या गोष्टी जाणीव व्हायला पाहिजे. ती सुरुवात त्यांनी ती जपली. सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टअप पॉईंट, जी पहिली पायरी जी असते ती त्यांनी चालू केली. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. जय भीम. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा.